आज आपण गोघृता मिथ्स फॅक्ट्स याविषयी थोडीशी माहिती घेऊया. गोघृताविषयी अनेक असमज गैरसमज लोकांमध्ये असतात. गोघृत म्हणजे गाईचे तूप. आयुर्वेदामध्ये गाईचे तूप हे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. पण हे कोणते गाईचे तूप? तर आपण घरी बनवलेले, आपण फर्मेंटेशन करून त्याच्यामध्ये अग्निसंस्कार करून त्याच्यानंतर घुसळणे या सर्व संस्कार करून जे घृत घरी बनवतो ते सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. तर त्यामुळे हार्ट रिलेटेड डिसऑर्डर, BP, कोलेस्ट्रॉल याच्या संबंधी जे आजार लोकांना आहेत अशा लोकांना वाटतं की गोघृत किंवा तूप, तेल हे पदार्थ वर्ज्यच करावेत. तर अनेक दिवस हे जर आपण तेल, तूप जर खाणे बंद केले तर शरीरातील स्निग्धता कमी होते आणि रुक्षता वाढते, म्हणजे कोरडेपणा वाढतो. शरीराला काही मात्रेमध्ये स्निग्धतेची गरज असते. सो असे पदार्थ आपण किती प्रमाणात घ्यावेत? तर अशा पदार्थांनी शरीरातील स्निग्धता वाढण्यास मदत होते. पण ज्यांना हार्ट रिलेटेड डिसऑर्डर आहेत अशा लोकांनी हे सौम्य प्रमाणात घ्यावेत. म्हणजे आपण तळलेले पदार्थ जरी बंद केले तरी फोडणीला देताना गोघृताचा वापर करावा. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात तेल वापरले तरी चालते. अशाने काय होते, जर अनेक दिवस जर तुम्ही तेल तूप बंद केले तर शरीरातील वातदोषा वाढतो. आणि गोघृत हे आयुर्वेदामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहे. त्याच्यामुळे आयुवर्धन होते, बलवर्धन होते, अग्निवर्धन होते, शरीरामध्ये स्निग्धता येते, जाठराग्निवर्धन होते. त्याचप्रमाणे वात आणि पित्त या 2 दोषांचे शरीरातील प्रमाणही कमी होते. सो गोघृताचे अनेक फायदे आपणाला आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. थँक्यू.